शेतकऱ्यांनो तुमच्यासाठी खुशखबर 2025 मध्ये घेतलेले पीक कर्ज माफ झाले. थकीत कर्जदारांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी, नियमित कर्जदारांना 50,000 रुपये अनुदान. आता टेन्शन घ्यायची गरज नाही. जी-आर आलेला आहे. अशा प्रकारची फेक न्यूज, अशा प्रकारचे चुकीचे व्हिडिओ, अशा प्रकारची चुकीची माहिती तुम्ही हमेशा आजच्या मागच्या या काळामध्ये 1 ते 2 महिन्यापासून सारखी बघत असताल. जशी अर्थसंकल्पामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस यांनी ज्या कर्जमाफीची घोषणा जाहीर केली तेव्हापासून ह्या अशा प्रकारचे रोज व्हिडिओ येत असतात. तर मला रोज चुकीची इन्फॉर्मेशन दिली जाते. पण खरी माहिती काय आहे जाणून घ्या. मित्रांनो, खरी माहिती फक्त एवढीच आहे की कर्जमाफीची घोषणा झालेली आहे. जी-आर आणखी आलेला नाही. लाभार्थी कोण आहेत आणखी डिक्लेअर केलेलं नाही. कोणाला कर्ज मिळेल काहीच माहीत नाही. अटी काय आहेत काहीच माहीत नाही. कशाचाच मेळ नाही. फक्त एवढंच माहिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना 2026 शेतकऱ्यांना काढलेली आहे. कर्जमाफीची घोषणा झालेली आहे. पण कोणाला झाली आणि कोणाला नाही हे काही मुख्यमंत्र्यांनी त्या अर्थसंकल्पात सांगितलं नाही. त्याचा आणखी अहवाल समितीकडे यायचा समितीचा अहवाल आणखी मंत्रिमंडळात यायचा राहिलाय. आणखी काहीच नाही. माहिती डाटाच गोळा करायला चालू आहे असं बहुतेक मला वाटतंय. पण उगीच रोज व्हिडिओ कर्जमाफी मिळाली, लाभार्थी हे, जाणून घ्या हे, जाणून घ्या ते. कशाला चुकीच्या माहितीबद्दल शेतकऱ्याला त्रास देत आहे आणि तुम्ही मित्रांनो अशा अफवांना बळी पडू नका. खरी माहिती जाणून घ्या. मी एक शेतकरीच ही अशी चुकीची माहिती हमेशा YouTubeवर मिळते. त्यामुळे मी हे चॅनल सुरू केलेलं आहे तुमच्यासाठी. ज्यावेळी तुम्हाला खरी माहिती मिळेल. ओके. सटीक आणि खरी माहिती शेतीविषयक असेल किंवा सरकारी योजनाबद्दल असेल. त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओके. बाकी राहिला प्रश्न कर्जमाफीचा, तर कर्जमाफी तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. कर्जमाफीची घोषणा झालेली आहे, पण लाभार्थी क्लिअर झालेले नाहीत. पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा. बघू सरकारचा जी-आर काय येतोय. सरकारचा जी-आर जसा येईल तशी तुम्हाला खरी माहिती योग्य स्पष्टीकरणासह मी पोहोचेल. थँक यू सो मच.